हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू किचन टूल्स अंडर 99 रुपीज पार्ट 2. पार्ट 1 पेक्षाही जास्त यूजफुल वस्तू मी या पार्ट 2 मध्ये घेऊन आलेला आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही टोपल्यामध्ये टाकायला पेपरचं कवर यूज करत असाल तर अजिबात करू नका, कारण हे मी तुमच्यासाठी अंडर 99 रोटी कवर घेऊन आलेली आहे. कॉटनचे याचं फॅब्रिक असणार आहे. चारही साईडला याचे फ्लिप दिलेले आहेत. त्याचा कसलाही कलर तुमच्या चपात्यांना लागणार नाहीये. चपात्या ठेवल्यानंतर चारही फ्लिप तुम्ही क्लोज करू शकता, सो तुमच्या चपात्या सुद्धा खूप मऊ राहतात. नेक्स्ट किचन टूल आहे हे राईस वॉशर कंटेनर, जे कॉम्बो मध्ये मला भेटलेलं आहे. त्याच्या फर्स्ट हाफ मध्ये अशी जाळी असणार आहे, सो राईस वॉश केल्यानंतर पाणी निघून जायला तिथे जागा आहे. पुढचं टूल अतिशय युजफुल असणार आहे, ते म्हणजे हॉटपॉट कोस्टर. डायनिंग टेबलवरती कुठलीही गरम वस्तू ठेवायच्या आधी हे कोस्टर तुम्ही यूज करू शकता. वुडन आहे त्यामुळे काच अजिबात गरम होत नाही. एका कॉम्बो मध्ये 6 कोस्टर्स तुम्हाला भेटतात. अतिशय फॅन्सी अँड युजफुल प्रोडक्ट आहे. त्यानंतरचा प्रोडक्ट आहे हा 99 अंडर मसाला कंटेनर. गरम मसाल्याचे पदार्थ ठेवण्यासाठी हा एअरटाईट डब्बा तुम्ही यूज करू शकता. खूप कमी किमतीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा प्लास्टिकचा डब्बा मला रिसीव्ह झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही रांगोळी ठेवू शकता, मसाल्याचे पदार्थ ठेवू शकतात किंवा आणखी कुठल्याही वस्तू तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता. पण तुम्ही अजूनही चॉपिंग बोर्ड हे वुडनच वापरता का? वुडन बोर्डला काय होतं, त्याला बुरशी वगैरे येते. मी तुमच्यासाठी स्टीलचा चॉपिंग बोर्ड आणलेला आहे. याची प्राइस ही 99च्या अंडर नाहीये, पण मला हा फार आवडला. याची क्वालिटी अप्रतिम आलेली आहे, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. याची खरी प्राइस आहे 190 रुपीज. मी 2 बोर्ड ऑर्डर केले होते. त्यानंतर हा किचन एप्रन मी फक्त 87 रुपीजला घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता फुल समोरून याला प्लास्टिक कोटिंग आहे. साईडला याला हात पुसण्यासाठी नॅपकिन कट दिलेला आहे. कलर कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. पुढे 2 पॉकेट्स आहेत. पाठीमागे बांधायला लेस आहे. प्राइसच्या मानाने खूपच जास्त भारी मला हे किचन एप्रन भेटलं आहे. त्यानंतर माझं सगळ्यात फेवरेट किचन टूल म्हणजे हे 6 वुडन स्पॅच्युलाज. 99च्या अंडर तुम्हाला हे कुठेच भेटणार. दिसायलाही खूप फॅन्सी आहेत आणि खरंच खूप छान क्वालिटी भेटली आहे. त्यानंतरचा हा प्रोडक्ट आहे माझा सगळ्यात फेवरेट 6 कंपार्टमेंटचा हा प्लास्टिकचा मसाल्याचा डब्बा, ज्याच्यामध्ये ईच कंटेनरमध्ये स्पून दिलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान क्वालिटी आहे. मी खूप दिवसापासून हे यूज करते आहे. प्लास्टिक, ह्याचा कलर अगदी परफेक्ट आहे. तुम्ही बघू शकता माझा हा जुनावाला डब्बा आहे, जिथे मी सगळे मसाले वगैरे भरून ठेवलेले आहेत. एकाच डब्यामध्ये तुमचं सगळं फोडणीचं सामान बसतं. त्यानंतरचा प्रोडक्ट आहे हा खूप युजफुल असलेला जाळीचा झाऱ्या, ज्याला ड्युएल एंड आहे. तळलेला पदार्थ झाऱ्यावर घेतल्यानंतर तो होल्ड करण्यासाठी समोरचा पार्ट दिलेला. पुन्हा एकदा येऊ आपण आपल्या टोपल्याकडे. टोपल्यामध्ये परत तुम्ही जर पेपर यूज करत असाल तर ते अजिबात करू नका. पेपरचा कलर आपल्या चपात्यांना लागतो आणि तसंच तो आपल्या पोटामध्ये जातो. त्याच्याऐवजी हा रोटी रॅपर पेपर तुम्ही यूज करू शकता, जर तुम्हाला टोपल्यामध्ये कापड यूज करायचं नसेल तर. या पेपरचा उपयोग तुम्ही चपात्या रॅप करून डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. 99 रुपयाच्या अंडर तुम्हाला 2 रोल भेटणार आहे. एका रोलमध्ये 25 मीटर कागद असणार आहे. तुमच्याही किचन ट्रॉलीजमध्ये खूप सारे चमच्यांचा मेस होत असेल तर हे ड्रॉवर ऑर्गनायझर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. फोटोमध्ये दाखवल्यानुसार 3 वेगवेगळ्या साईजचे 3 कंटेनर्स तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. सो फ्रेंड्स, या सर्व प्रोडक्ट्सची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पहिल्या कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच हॉल व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा आणखी एका हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.